बातमी कोल्हापूरची आहे। कोल्हापूरकरांना दिलासा आहे। यंदा आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ नसेल। करवाढ न करता महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवले जातील। महापौर रूपा राणी निकम यांची स्पष्टोक्ती आहे। मला असं वाटतं की करवाढपेक्षा इन्कम सोर्स वाढवून आपण कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी। त्यामुळं लगेचच काही करवाढ तर कुठल्याच ह्याची करण्याचं आमचा मानस नाही, परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर काही तशी परिस्थिती आली किंवा गरज वाटली तर ते इन फ्युचर होईल, पण आता तर काही कुठलीच काही तरतूद तशी करणार नाही। यवतमाळमध्ये विजांचा अवकाळीचा मुद्दा सध्या गाजतोय। अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। यवतमाळमध्ये खबरदारीच्या सूचना जारी आहेत। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे। यवतमाळमध्ये येत्या काही तासात विजांच्या कडकडाटासह अवकाळीचा तडाखा बसू शकतो असा इशारा आहे। नागपूरमधला 12वीचा पेपरफुटी प्रकरण आणि या प्रकरणी पोलिसांच्या तपासात तांत्रिक अडथळा निर्माण होतोय। आरोपींच्या मोबाईलमधला डेटा डिलीट झालाय। डेटा रिकव्हरी करता तज्ञांची आता मदत घेतली जातीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।